विधानसभा निवडणुकीमध्ये 288 जागेसाठी नुकतीच निवडणूक पार पडली। कोणाचं सरकार येणार याकडे संपूर्ण महाराष्ट्राचं लक्ष असून यामध्ये मोठ्या प्रमाणामध्ये घोडेबाजार होण्याची शक्यता असून पक्षामध्ये मोठी हेरबदल फेराफेरी होण्याची शक्यता आहे। तर मागील काळामध्ये ज्याप्रमाणे शिवसेना फुटली आणि शिवसेनेचे शिंदेसाहेब बाहेर पडले, तर या संदर्भामध्ये आणि या सर्व गोष्टीवर आता काय मोठा राजकीय परिणाम होणार त्या संदर्भात महत्त्वाची बिग ब्रेकिंग न्यूज शेवटपर्यंत बघा। चॅनलवर नसेल तर चॅनलला लगेच सबस्क्राईब करून घ्या। तर राज्यामध्ये आणखी मोठे राजकीय भूकंप होण्याची शक्यता असून आता कोणत्या पक्षाला किती जागा येतात त्याकडे आपल्या सगळ्यांचं लक्ष लागलेलं आहे। तर राज्यामध्ये असंही होऊ शकतं की मागील वर्षी ज्याप्रमाणे शिंदे गटाने उद्धव ठाकरे साहेबांना धोका दिला होता आणि एक आमदाराचा गट वेगळा होऊन सत्तेमध्ये गेलता भाजपसोबत, त्याचप्रमाणे यावर्षी शिंदेंना बाहेर काढा आणि आम्ही भाजपमध्ये येतो अशी उद्धव ठाकरे साहेब आठ ठेवून भाजपमध्ये जाण्याची शक्यता पण होऊ शकते। ही फक्त शक्यता आहे, परंतु राजकारणामध्ये काही पण होऊ शकतं। तर उद्धव साहेब आणि भाजप परत पुन्हा एकत्र येऊन उद्धव साहेब मुख्यमंत्री पण होऊ शकतात, कारण की राज्यामध्ये मागील काळामध्ये मोठ्या प्रमाणामध्ये हेरबदल झाली, ज्यामध्ये राष्ट्रवादीचे अजित पवार त्यानंतर शिवसेनेचे शिंदेसाहेब यांनी एकत्र येऊन आणि भाजपसोबत जाऊन एक सरकार स्थापन केलं। तर त्याचा बदला पूर्ण करण्यासाठी उद्धव साहेब भाजपसमोर या अटही टाकू शकतात की मला मुख्यमंत्री करा किंवा उपमुख्यमंत्री करा, परंतु शिंदेला बाहेर काढा आणि मला मुख्यमंत्रीपद द्या। तर अशा प्रकारे होऊ शकतं, ही शक्यता आहेत, परंतु राज्यामध्ये राजकारणामध्ये काही पण होऊ शकतं। तसंच दुसरीकडे जर बघायला गेलं तर जे अजित पवार गट भाजपसोबत आहेत ते पण वेगळे होऊ शकतात आणि शरद पवारसोबत एकत्र येऊन परत पुन्हा महाविकास आघाडीमध्ये मोठा पक्ष निर्माण होऊन म्हणजे मुख्यमंत्रीसुद्धा अजित पवार होण्याची शक्यता आहेत। त्यामुळे राज्यामध्ये आता लवकरच काय घडामोडी येणार, कोणाच्या किती जागा येणार याकडे लक्ष आहेत। परंतु जर स्पष्ट बहुमत जर कोणत्याही पक्षाला जर भेटलं, महायुतीला जर भेटलं, तर अशा प्रकारे घोडेबाजार होण्याची शक्यता नाही। परंतु जर बहुमताला काही आकडा कमी पडत असला तर अशा प्रकारे मोठ्या प्रमाणामध्ये फेरबदल पक्षामध्ये होऊ शकतो। त्यामुळे राज्यामध्ये काही होऊ शकतं, अजित पवार आणि शरद पवार एकत्र येऊ शकतात किंवा उद्धव ठाकरे परत पुन्हा भाजपसोबत जाऊन शिंदेसाहेबांची हकलपट्टी करा, अशा प्रकारे सुद्धा होऊ शकतं। तर ही राज्यातली राजकारणाची काही पण होऊ शकतं आहे। त्यामुळे राज्यातल्या राजकारणामध्ये काय होणार याकडे आता राज्याचं सर्व लक्ष लागून असून तर राज्यातल्या राजकारणाच्या अशाच घडचाल घडामोडीसाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून घ्या। हा व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत बघितला तुमचे धन्यवाद, विशेष आभार। आपण राजकीय सर्व अपडेट आणि माहिती देत असतो, तर शेवटपर्यंत बघितला धन्यवाद, विशेष खूप खूप।